हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी आजची पोझिशन, माझी एंट्री आणि एक्झिट कुठे घेतली आणि त्याचप्रकारे उद्या बँक निफ्टीमध्ये आपण एक्सपायरीमध्ये उद्या काय ट्रेड करू शकतो ते तुम्हाला सगळं सांगणार आहे. मी स्वतः काय ट्रेड करा ते सांगेन, पण तुम्हाला सर्वात प्रथम मी तुम्हाला माझी पोझिशन दाखवतो. तुम्ही ऑलरेडी माझ्या ते शॉर्ट्स मी बघितलं असेल, पण तरी पण अगर तुम्ही बघत असाल तर 11,400 रुपये प्रॉफिट आहे. तो मी 12,500-13,000च्या आसपास मला दिसलेला होता प्रॉफिट, पण माझा टार्गेट थोडं मोठं असल्यामुळे मी तो बुक नाही केला. एकदा हवं असेल तर तुम्हाला रिफ्रेश पण दाखवतो. ठीक आहे, तर तुम्ही बघत असाल इकडे 11,400च्या आसपासचा प्रॉफिट आहे. ओके, तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला फिन निफ्टीची माझी एंट्री दाखवीन. ओके, त्याच्यामध्ये माझा एक SL गेलेला सुरुवातीला, ठीक आहे, 800 रुपयाचा. त्याच्यानंतर मी एक डायरेक्ट एंट्री 2 लॉट कॉल सेल केलेले बँक निफ्टीमध्ये. जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी कदाचित बँक निफ्टीमध्ये पोझिशनल जाऊ शकतो. अगर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. ठीक आहे, तर सुरुवातीपासून मी तुम्हाला फिन निफ्टीची एंट्री दाखवतो. मी फिन निफ्टीमध्ये कुठे एंट्री घेतली ते. जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की समजा मार्केट कुठे ओपन होतं त्याच्यावर डिपेंड करतं. का गॅप ओपन झालं असतं तर ही मोमेंटम मी वरती घेतली असती, कारण जेव्हा शेवटच्या अर्धा एक तास जेव्हा मार्केट मोठी मोमेंटम करतो ना, भले अपसाईडला असू दे किंवा डाऊन साईडला असू दे, तर नेक्स्ट डेला कदाचित ट्रेंडी मार्केट व्हायचे चान्सेस असतात. त्यामुळे मी सांगितलेलं की वरती ओपन झालं किंवा मग गॅपडाऊन ओपन झालं त्या प्रकारे ट्रेड घ्यायचा. जसा गॅपडाऊन ओपन झाला, मी जसं सांगितलं की पहिली एंट्री माझा एक लॉट मी इकडे ॲड करीन आणि दुसरा लॉट मी माझ्या ह्या लेवलला ॲड करीन. ठीक आहे, तसंच मार्केटने बऱ्यापैकी पहिलं खाली आलं तर वरती गेल्यावरती मी एंट्री नाही घेतली, पण जसं परत वरून जेव्हा ह्या लेवलला आलं ना, मी माझी एंट्री घेतली आणि इथे येईपर्यंत मी दुसरा लॉट ॲड करणार होतो, पण तोपर्यंत मार्केट थोडं वरती गेलं. ठीक आहे, तर पहिल्या लॉटचा मी माझा SL हा ठेवलेला. इथे आलं की मी माझी एक पोझिशन आहे ती एक्झिट करेन. ठीक आहे, दुसरा लॉट ॲड करायच्या आधी वरती गेला मार्केट आणि मग त्याच्यानंतर माझा इकडचा ट्रेलिंग SL घेतला. ठीक आहे, तर सुरुवातीला मला 1,500-2,000 रुपये प्रॉफिट दिसत होता. त्याच्यानंतर परत एकदा आल्यावरती मी दुसरा लॉट ॲड केला, दुसऱ्यांदा ॲड केलं परत पोझिशन. ठीक आहे, तर इकडे मी पण इन द मनी म्हणजे तुम्ही बघत असाल तर मी 22,650 मी कॉल सेल केला असेल. एकदा मी तुम्हाला दाखवतो, मला पण आता एवढं लक्षात नाही, पण हां, तुम्ही इथे बघत असाल 12,650 म्हणजे मी एकदम डीप इन द मनीमध्ये गेलेलो. ठीक आहे, कारण मला एक मार्केट एक जास्त मोठं ट्रेंडी वाटत होतं त्याच्यामुळे घेतलं आणि मी माझी पोझिशन जरा ही लवकर एक्झिट केली, कारण माझं ऑलरेडी एक पोझिशन चालू होती. तर इकडे आल्यावरती मी जर सांगितलं की एका लॉटवरती मी कमीत कमी 3,000 रुपये घ्यायचा प्रयत्न करतो, तसं परत इथे एंट्री घेतला ती माझ्या ह्या साईडच्या आसपास कुठेतरी मी पोझिशन एक्झिट केली. मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण जसं मला 3,000 प्रॉफिट दिसला, मी माझी पोझिशन एक्झिट केली आणि एक्झिट करता करता 100 रुपये कमी झाले, म्हणजे 2900 रुपयाच्या आसपास मी तो माझा प्रॉफिट बुक केला आणि 800 रुपयाचा SL माझा ऑलरेडी गेलेला. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये मी 2,000 प्रॉफिट आलो आणि मी माझी बँक निफ्टीची पोझिशन, जसं मी काल सांगितलेलं की मी बँक निफ्टीची एक पोझिशनल घेऊ शकतो, तर तुम्हाला मी सांगतो. काल जर मी ऑलरेडी सांगितलेलं की गॅप अप ओपन झालं की माझ्याकडे वरती ट्रेंड आहे, गॅप डाऊन झालं की माझ्याकडे खाली डाऊन साईडला मोठा ट्रेंड. मला एवढा मोठा वाटला नव्हता, मला वाटलं असेल की थोडाफार येऊ शकतो, पण ऑलमोस्ट 1.5% वरती फॉल केला आहे. तर हा फॉल आपण उद्याच्या ट्रेडिंगसाठी विसरायला नाही पाहिजे. तर मी जसं सांगितलं की ह्या लेवलच्या आसपास मार्केटने अगर क्लोज दिली तर आपण एंट्री घेऊ शकतो. तर मार्केटने परत गॅप डाऊन झालं, मार्केट वरती गेला, तर मी फक्त खाली याची वाट बघत होतो. जसं परत खाली आला आणि ही रेड कॅन्डलचा जसा लो ब्रेक केला ना, मी माझी एंट्री घेतली. ठीक आहे, आणि मी आता माझा SL पण ट्रेल नाही केलेला की म्हटलं प्रॉफिट आला तर आला किंवा मग लॉस आला तर, कारण मला या आठवड्यामध्ये एक थोडा मोठा प्रॉफिट घ्यायचा प्लॅन आहे. तो प्लॅन अजून ते प्रॉफिट अजून माझं स्वतःचं नाही आहे, फक्त 2,000 रुपये हा माझा प्रॉफिट बुक केला आणि ही बाकीची ती अजून ओपन पोझिशन आहे. म्हणजे आता उद्या समजा खूप मोठा गॅपअप झाला तर मला लॉस पण होऊ शकतो. त्यामुळे आता हा सध्या माझा अजून हातामध्ये नाही आला प्रॉफिट, अकाउंटमध्ये दिसतं, पण फक्त आता हातात यायचं बाकी. उद्या कळेल आपल्याला उद्या काय होऊ शकतं ते. ठीक आहे, आता मी टोटल आता इकडे तुम्ही बघत असाल मी ते 900 रुपयाच्या आसपासचा प्रीमियम सेल केला आहे. म्हणजे मी एकदम डीप इन द मनीमध्ये सेल केला आणि हा फक्त आणि फक्त हेजिंगसाठी होता, जेणेकरून माझा एक लॉस असेल तो एक फिक्स लॉस असेल. ठीक आहे, तर मी 49,600चा मी कॉल सेल कुठे केला मी तुम्हाला सांगतो. एक 50,400च्या लेवलला असताना मी माझा 49,600चा कॉल सेल केला. ठीक आहे, म्हणजे मला थोडं डाऊट होता की एक जरा जास्त मोठी मुवमेंटम येऊ शकते, त्यामुळे मी जरा डीप इन द मनीमध्ये गेलो. ॲक्च्युली मी 1,000 पॉईंटच्या आसपासचा मी बघत होतो, पण तेवढं नाही मिळालं. ठीक आहे, तर आता आपण बघूया की उद्या बँक निफ्टी कुठे जाऊ शकतं आणि मी स्वतः काय ट्रेड करणार. समजा गॅपअप झाला तर मी काय ट्रेड करणार आणि गॅप डाऊन झालं तर मी काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, सर्वात प्रथम समजा मोठा गॅप, पहिला आपण मोठा गॅपअप बघूया. समजा मोठा गॅप ओपन झाला असेल, आता मार्केट क्लोज झालं 49,800
₹53 बरं. अगर समजा मोठा गॅप अप झाला ना तर मी पहिलं 5 मिनिटाची कॅन्डल बघेन. अगर ग्रीन कॅन्डल बनत असेल तर मी माझी पोझिशन ही एक्झिट करीन आणि समजा रेड कॅन्डल बनत असेल गॅप अप होऊन सुद्धा तर मी रेड कॅन्डल बनत असेल तर मी त्या कॅन्डलमध्ये थोडासा होल्ड करू शकतो, जेणेकरून जोपर्यंत कॅन्डलचा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आणि समजा एकदम फ्लॅट ओपन झालं तर माझा तो ऑलमोस्ट 100-1 पॉईंट डीके होऊनच जाईल. आणि समजा मोठा गॅप डाऊन ओपन झाला 49,600च्या खाली म्हणजे 500-600पर्यंत अगर ओपन झाला तर मग मी काय करणार, मी माझा जो प्रॉफिट आहे ना तो मोस्टली मी काढून टाकीन आणि मग त्याच्यानंतर मी प्रत्येक 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघेन आणि त्याच्यामध्ये एक सिंगल लॉट कॉल सेल करेन. म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे प्रॉफिट बऱ्यापैकी बुक झालं असेल तर त्यावरती थोडीशी रिस्क घेऊन मी अजून 2-3 हजार प्रॉफिट घ्यायचा प्रयत्न करेन. फक्त एक मोठा गॅप डाऊन झाला, पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल दिसली किंवा ग्रीन कॅन्डल त्याचा लो ब्रेक केला तर मी परत एक डाऊन साईडला जाऊ शकतो. ठीक आहे. उद्या मी गॅप वरच्या साईडला मार्केट मी नाही बघणार आहे, कारण एवढ्या मोठ्या डाऊन ट्रेंडनंतर डायरेक्ट आपण अपसाईडला जायचं हे थोडं चुकीचं आहे, कारण खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स फेस होऊ शकतात. त्यामुळे उद्या वरच्या साईडला नाही, फक्त डाऊन साईडला फ्लॅट ओपन होणं हा लेवल ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. अगर एकदा एस एल हिट झाला तर सेकंड टाईम एंट्री घ्या. अगर दोन्ही वेळ अगर एस एल हिट होत असेल तर समजायचं तर उद्याचं मार्केट हे थोडं साईडवेज असेल, कारण ऑलरेडी मोठा ट्रेंड दिल्यानंतर एक मार्केटला एक हॉल्ट करणं गरजेचं असतं. आणि गॅप डाऊन झाला तर पहिले 5 मिनिटाची ग्रीन किंवा रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक झाला तर परत मार्केट एक ट्रेंडी होऊ शकतं डाऊन साईडला. ठीक आहे. आता उद्या बघूया उद्या काय होतं. अगर गॅप डाऊन झाला तर ठीकच आहे, गॅप अप झाला तर आपल्याला जे प्रॉफिट आहे ते थोडं कमी होऊन जाईल. ओके. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.